नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मोटार परिवहन विभागाचा 86वा वर्धापन दिन साजरा. आयुष्यमान कार्डधारक कुटुंबियांना वैद्यकीय सेवा न दिल्यास कारवाईची मागणी. आणि रंगपंचमी सण शांततेत पार पडण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात. राज्याच्या मोटार परिवहन विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विभागाच्या कार्याचा गौरव करताना हा केवळ एका विभागाचा वर्धापन दिन नसून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि लोकसेवेच्या अखंड परंपरेचा उत्सव आहे असं प्रतिपादन केलं. वर्धापन दिनानिमित्त उपस्थित मान्यवर, अधिकारी वर्ग, कर्मचारी बांधव भगिनी आणि नागरिकांना शुभेच्छा देताना मंत्री सरनाईक म्हणाले की परिवहन विभाग हा राज्याच्या अर्थकारणाचा आणि सामाजिक जीवनाचा कणा आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणं नव्हे तर अपघातमुक्त प्रवास हेच भविष्यात परिवहन विभागाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार तसंच उद्योग व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी हा विभाग थेट जोडलेला आहे. दुर्गम आदिवासी पाड्यांपासून ते महानगरांपर्यंत सुरक्षित शिस्तबद्ध वाहतूक सेवा उपलब्ध करून देणं ही विभागाची अभिमानास्पद परंपरा असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विभागात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यात आल्याचं सांगताना त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया, डिजिटल सेवा, रस्ता सुरक्षा उपक्रम आणि अवैध वाहतुकीविरुद्धची कठोर कारवाई यांचा विशेष उल्लेख केला. आपल्या कर्मचाऱ्यांचे कष्ट, समर्पण आणि शिस्तबद्ध कामगिरी हीच विभागाची खरी ताकद आहे असं ते म्हणाले. उन्हाळा, पावसाळा आणि कोणतीही प्रतिकूल परिस्थिती असो, परिवहन विभागाचे कर्मचारी नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात याचा अभिमान असल्याचं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं. आगामी काळात सुरक्षित, हरित आणि स्मार्ट परिवहन सेवा उभारणी हे शासनाचं प्रमुख ध्येय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रस्ता सुरक्षा, जनजागृती, पर्यावरणपूरक वाहनं, पारदर्शक प्रशासन आणि जनसहभाग यावर अधिक भर देऊन राज्याच्या विकासाला नवे वेग देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मार्चपासून NCMC असं डिजिटल मार्फत आता सर्वांना प्रवास करता येणार आहे. असं बघतो एकीकडे महाराष्ट्राच्या एसटी महामंडळामध्ये क्रांती घडवणारा हा निर्णय एसटी प्रशासनानं घेतला. परिवहन मंत्री म्हणून मी त्याला मान्यता दिली आणि अतिशय मला आनंदानं हे गोष्ट सांगायची आहे की प्रामुख्यानं अवघ्या काही दिवसातच 1 लाखाचा टप्पा गाठला. काही समाज माध्यमांवर 1 मार्च पासून कंपल्सरी करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला वगैरे अशा बातम्या प्रसारित झाल्या, परंतु त्यात काही तथ्य नाही. अतिशय चांगल्या प्रकारे हे कार्ड वितरित होत आहे, लोकांना त्याचा फायदा खूप होतोय आणि एक डिजिटल क्रांती घडवणारा हा निर्णय एसटी महामंडळाचा आहे. त्यामुळे कोणीही काही अफवांवर विश्वास न ठेवता जेवढे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कार्ड लवकरात लवकर खरेदी करून त्याचा वापर प्रवाशांनी करावा असं आपल्या माध्यमातून मी आवाहन. अधिकृत एजंट असणार आहे याच्यामध्ये, त्यामुळे कुठेतरी सुरक्षित नाही, असं काही होत नाहीये आणि कुठल्याही काही तक्रारी नागरिकांची किंवा प्रवाशांच्या असतील तर त्याने आमच्याकडे तक्रार करावी, त्याचं निराकरण करावं. वर्धापन दिन या संदर्भात सर्व परिवहन सेवेला एवढी वर्ष आज झाली. आरटीओ हे इंग्रजांच्या काळातलं ते खातं होतं आणि 1940 साली स्थापन झालेलं हे सर्वात जुनं खातं आहे आणि आज त्याचा वर्धापन दिन आहे. आता बघा एवढी वर्ष झाली, म्हणजे 85 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटून सुद्धा राज्यामध्ये परिवहन खातं अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं आहे. माझ्याकडे या खात्याची जबाबदारी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी दिल्यापासून अतिशय वेगळ्या प्रकारचं कार्यभार ह्या खात्याचा झाला आहे. आम्ही जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्वसामान्य लोकांना कशा सुविधा देता येईल आणि प्रामुख्याने एकच आमचं लक्ष आहे. आम्ही जेब्रू नावाच्या आमच्या एका अतिशय चांगल्या सिम्बॉलिक प्रतिमेचं सुद्धा आम्ही डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अनावरण केलं आणि रस्ता सुरक्षा हा आमचा त्यामुळे मूळ उद्देश आहे आणि रस्ता सुरक्षिततेच्या माध्यमातून जास्तीत जास्त सर्वसामान्य लोकांना कसा आरटीओ डिपार्टमेंटचा फायदा होईल याची आम्ही दक्षता घेऊ. सर, आणखी काही बदल होणार का? नवीन बसेस देखील येणार आहेत, त्यामुळे आता 8,000 बसेस तर आम्ही आमच्या ताफ्यामध्ये घेतलेले आहे. एसटी महामंडळ सक्षम होत आहे. पूर्वीच्या काळामध्ये नुकसानीत जाणारं एसटी महामंडळ फायद्यात कसं यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर, इराक आणि इराणचं युद्ध चालू इस्रायलचं पाहिलं तर यामध्ये फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो आपल्याला देखील. त्यामुळे संजय राऊतांचं म्हणणं देखील कुठेतरी मोदींनी या ठिकाणी खरं तर संजय राऊतांनी आता महाराष्ट्राची सेवा किंवा ह्या देशाची
देशाची सेवा करत असताना जागतिक पातळीवर ट्रम्प यांच्या बरोबरचं नेतृत्व त्यांचं आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांनी काम करण्याची गरज आहे. कारण शेवटी आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक आहोत, कार्यकर्ते आहोत. संजय राऊतांनी एवढी मोठी आमची विचारसरणी नाहीये. त्या जागतिक पातळीच्या युद्धाबद्दल त्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना जाणीव आहे आणि माहिती आहे, अभ्यास आहे. तर त्यांनी जागतिक पातळीवरचं नेतृत्व आता करायला हरकत नाही. विमान अपघाताचा रिपोर्ट आलेला आहे. अहवाल योग्यरीत्या कारवाई होणार का? मुख्यमंत्री नाही, देखील त्यांनी चौकशी अजून काही ते बघितलेलं नाही. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र आयुष्यमान कार्डधारक गरीब कुटुंबांना शासनाच्या सूचीत असलेली रुग्णालयं वैद्यकीय सेवा देण्यास नकार देत असल्याची गंभीर बाब आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली. अशा रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी संजय केळकर यांनी विधानसभेत केली. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र गरीब कुटुंबियांना 5 लाख रुपयांचा विमा, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या रुग्णांवर कॅशलेस उपचार, आधीपासून आणि नंतर झालेल्या आजारांवरही उपचार देणं शासनाच्या सूचीतील रुग्णालयांना बंधनकारक आहे. या योजनेनुसार ठाणे शहरात शेकडो शिबिर आयोजित करून पात्र कुटुंबांना आयुष्यमान कार्ड वाटप केलंय. परंतु शासनाच्या सूचीतील नोंदणीकृत रुग्णालयातही या रुग्णांना दाखल करून वैद्यकीय सेवा दिली जात नसल्यानं आम्ही शिबिरं बंद केली आहेत. रुग्णालयाच्या नकार घंटेमुळे गरीब रुग्ण उपचारांपासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब केळकर यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिली. धर्मादाय रुग्णालय देखील या रुग्णांना दाखल करून घेत नाहीत. दरपत्रक बदलल्याशिवाय या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळणार नाहीत असंही केळकर यांनी स्पष्ट केलं. केवळ ठाणेच नव्हे तर संपूर्ण MMR क्षेत्रात अशी स्थिती असून सूचित असलेल्या परंतु रुग्णांना या योजनेअंतर्गत वैद्यकीय सेवा न देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केळकर यांनी केली. तसंच मल्टी स्पेशालिटी रुग्णालयांना देखील या योजनेत समाविष्ट करून घेण्याची मागणी केळकर यांनी केली. होळी आणि रंगपंचमीचा सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयानं कंबर कसली आहे. सणाचा आनंदोत्सव साजरा करताना रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेत आयुक्तालय कार्यक्षेत्रात तब्बल 3000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात केलाय. शिवाय CCTV कॅमेऱ्यांद्वारेही लक्ष ठेवलं जाणार आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत 569 सार्वजनिक आणि 2107 खासगी अशा 2676 होलिका दहन होणार आहेत. या उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलानं मोठ्या प्रमाणावर पथकं तैनात केली आहेत. यामध्ये 5 पोलीस उपायुक्त, 10 सहाय्यक पोलीस आयुक्त, 97 पोलीस अधिकारी, 267 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, 2552 पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त SRPFच्या 2 तुकड्या आणि शहर वाहतूक शाखाही सतर्क राहणार आहे. दरम्यान या सण उत्सवांदरम्यान महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी काही संशयित हालचाली आणि वस्तू आढळून आल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांशी अथवा ठाणे शहर नियंत्रण कक्ष इथे संपर्क साधा. सर्व नागरिकांनी हे सण उत्सव उत्साहानं शांततेत साजरे करावेत असं आवाहन पोलिसांनी केले. ठाण्यातील ऐतिहासिक चिंधणे कोळीपाडा परिसरात कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं होळी उत्साहात साजरी केली. यावेळेला गावातील नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करण्यात आली. पारंपरिक रीतिरिवाज, ढोल ताशांचा गजर आणि होळी रे होळीच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला. कोळी समाजात होळी सणाला विशेष महत्त्व असून नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या जोडप्यांकडून होळी पूजन करण्याची प्रथा आजही जपली जाते. यामागे गावाच्या सुखसमृद्धीसाठी आणि नवदाम्पत्याच्या आयुष्यात आनंद भरभराट नांदो अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. महिलांनी पारंपरिक नऊवारी साड्या आणि पुरुषांनी पारंपरिक कोळी वेशभूषा परिधान करून उत्सवात सहभाग घेतला. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. होळीच्या अग्नीची प्रदक्षिणा घालून सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार संजय केळकर, नगरसेवक पवन कदम, माजी उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेविका नम्रता कोळी, नगरसेविका प्रतिभा मडवी, डॉक्टर राजेश मडवी, जयेंद्र कोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजकांच्या वतीनं मान्यवरांचा कोळी टोपी घालून सत्कार करण्यात आला. चिंधणे कोळीवाड्यातील ही पारंपरिक होळी सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि परंपरेचं जतन करणारी ठरली. विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित कमलाकर चव्हाण यांच्या पुढाकारानं सालाबादाप्रमाणे याही वर्षी ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे जिद्द शाळेतील विशेष मुलांबरोबर होळीचं आयोजन करण्यात आलं.
सदर उत्सवाचं हे 19वं वर्ष होतं. सर्वप्रथम होळीचं दहन करून मराठी आणि हिंदी गाण्यांच्या ठेक्यावर इको फ्रेंडली रंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी होळीचा अद्वितीय आनंद साजरा केला. विशेष मुलांना सुद्धा आपल्या पारंपरिक हिंदू संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ही होळी म्हणजे एक थेरपी मानली जाते. या विद्यार्थ्यांबरोबर साजऱ्या केलेल्या होळीतील ऊर्जा आम्हाला संपूर्ण वर्षभर आमच्या दैनंदिन जीवनात काम करण्यासाठी एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते, असं अभिजित चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. अभिजित चव्हाण यांनी यावेळेला शाळेच्या प्राचार्या अर्चना शेट्टे मॅडम आणि ठाणे महापालिकेचे विशेष आभार मानले. या प्रसंगी समीर, कलाकार सचिन मांगरे, सायली सावंत, लता चोपा, राऊत, सिद्धार्थ भोसले इत्यादी विठाई प्रतिष्ठानचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळेला कलाकार सचिन मांगरे, प्राचार्या अर्चना शेट्टे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण गेल्या 4-5 वर्षात एवढे आजारपणा सगळ्यांनी अनुभवले, तर होळीची मजा सगळ्यांनी घ्यायचीच आहे, ती टाळायचीच नाही आहे. पण सुरक्षित होळी किंवा कुठलेही सण सुरक्षितपणे साजरे करणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं सांभाळून आपल्याला पुढे जायचं आहे. आपले सण आपण विसरायचे नाहीत, पण आपण सेफ किंवा सुरक्षित कसे आपले सण साजरे करायचे, आपल्याला स्वतःलाही त्रास नको व्हायला, इतरांनाही नको त्रास व्हायला, अशा तऱ्हेने आपण आपले सण साजरे करायचे आहेत. मला सर्वांना होळीच्या शुभेच्छा. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या वतीनं आपल्या महिला अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी विशेष स्त्री शक्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. 7 मार्च ते 9 मार्च या 3 दिवसांच्या कालावधीत विविध आरोग्य, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जाणार आहे. महापौर शर्मिला पिंपळोदकर आणि पालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांना या उत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. पालिका मुख्यालयात 7 मार्च रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेस रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा रंगणार आहे. तर आरोग्य केंद्रांमध्ये हिमोग्लोबिन आणि रक्तदाब तपासणीचं विशेष वैद्यकीय शिबिर पार पडणार आहे. 8 मार्चला आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या सहकार्यानं सायकल रॅली काढण्यात येईल. रॅलीनंतर वेशभूषा, सायकल सजावट आणि उखाणा स्पर्धा होईल. याप्रसंगी सायकलिस्ट मंगला पै यांना रणरागिणी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 9 मार्च रोजी गडकरी रंगायतन इथे लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप, पारितोषिक वितरण आणि महिला कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक सोहळा होणार आहे. तर कार्यक्रमाच्या 3 दिवशी महिलांसाठी मेमोग्राफी व्हॅन उपलब्ध असणार आहे आणि तज्ज्ञांचं समुपदेशन असेल. इच्छुक महिला कर्मचाऱ्यांनी आपली नावं महिला आणि बालविकास विभागाकडे त्वरित नोंदवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.